नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. ओके, जेही विद्यार्थी म्हणजे CET सेल थ्रू म्हणा किंवा कोणत्याही अभ्यासक्रमासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रोफेशनल कोर्सेससाठी ॲडमिशन समजा ज्यांनी घेतलेली आहे अशा सर्व म्हणजे रिझर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की कास्ट व्हॅलिडिटी बाबत ज्या काही सगळ्या अडचणी चालल्या होत्या या अडचणी आपल्याला सॉल्व्ह झालेल्या आहे. ठीक आहे, म्हणजे 6 महिने तुम्हाला एक्सटेन्शन्स मिळालेले आहे. ठीक आहे, 6 महिन्यानंतर तुम्ही तिथे कास्ट व्हॅलिडिटी देऊ शकता. ठीक आहे, बघा हा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र CET सेलचं हे आपली वेबसाईट आहे. ठीक आहे, या वेबसाईटवर तुम्ही बघा गव्हर्नमेंट रिझॉल्युशन रिगार्डिंग एक्सटेन्शन ऑफ सबमिशन ऑफ कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट फॉर व्हेरियस प्रोफेशनल कोर्सेस. ठीक आहे, फक्त प्रोफेशनल कोर्सेसमध्ये काय येतं, इंजिनिअरिंग झालं. जसं की तुम्ही समजा BMS, BHMS, BCA, MCA या सगळ्या हे जे काही प्रोफेशनल कोर्सेस आहे बघा 5 तारखेला तो GR आपल्याला आलेला आहे, अपडेटेड GR. ठीक आहे, हे बघा तुम्ही डाउनलोड सेक्शनवर गेल्यानंतर हा GR तुम्हाला दिसतो. तर बघा याच्यात काय म्हटलेलं आहे बघा, सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय म्हणजे जे विद्यार्थी समजा मेडिकलसाठी जातात आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरता उमेदवारांना 2 महिन्याची मुदत दिली होती. ठीक आहे, हा जो काही GR आहे हा GR दिनांक 4 सप्टेंबर रोजी निघाला होता. 2 महिन्यांचा. परंतु दुसऱ्याच दिवशी लगेच, ठीक आहे मी सांगतो तुम्हाला आता बघ या GR खालीचा. ठीक आहे, दुसऱ्याच दिवशीच लगेच 5 सप्टेंबर 2025ला, ठीक आहे तो 25चाच आहे ना, ठीक आहे 5 सप्टेंबर 2025ला बघा तोच जे काही उमेदवारांना आहे ते 6 महिन्याची मुदत आहे. 6 महिन्याची मुदत वाढलेली आहे. म्हणजे पहिले 2 महिने दिले होते, आता तुम्हाला 6 महिन्यांची मुदत दिलेली आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरी कव्हर होतात या सगळ्या गोष्टी आपण बघा या शासन सुद्धिपत्रकानुसार आपण समजून घेऊया. बघा, संदर्भ क्रमांक 4 अन्वये राज्यात सुरू असलेला सन 2025-26 या शैक्षणिक वर्षांमधील विविध शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग, मेडिकल अँड अदर कोर्सेस. ठीक आहे, तर कोणासाठी बघा रिझर्व कॅटेगरी सुरू झाला, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरिता अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून 2 महिन्यांची मुदत देण्यात आली होती. तथापि संदर्भ क्रमांक 6 म्हणजे या पत्रानुसार काही लोकांनी रिक्वेस्ट केली, तर रिक्वेस्टनुसार अनुसूचित जाती त्यास म्हणजे पूर्ण आपल्या तर विशेष उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरता अर्ज केल्याच्या दिनांकापासून 2 महिन्याची मुदत देण्यात येत आहे. ऐवजी या पूर्ण आपल्या रिझर्व कॅटेगरीज सादर करण्या अदर सादर 6 महिन्याची मुदत देण्यात येत आहे. एक्सटेन्शन झालेलं आहे 6 महिन्याचं. ठीक आहे, 2 महिन्यासाठी दिलं होतं. या अगोदर काय झालं होतं की स्पेशली SC-BC आणि OBC, आता त्यातही OBC मध्ये ज्या काही मराठा रिलेटेड जे काही OBCs आहे, कुणबी OBC, मराठा कुणबी अशा OBC प्रवर्गासाठी 6 महिन्याचं एक्सटेन्शन या अगोदर आलेलं आहे. तुम्ही म्हणजे आपल्या CET सेलच्या इथे शोधू शकता. ठीक आहे, हे इथे बघा 25-26 SC-BC आणि OBC उमेदवारांना. ठीक आहे, मग आता हा जो काही GR आलेला आहे यात सगळ्याच गोष्टी कव्हर झाल्या, सगळ्याच कॅटेगरी कव्हर झालेल्या आहे. ठीक आहे, बघा क्लिअर कॅटेगरीज मी तुम्हाला मेन्शन सांगतो, मराठीत काही गोष्टी आपल्याला समजायला थोडा वेळ लागतो. बघा, अनुसूचित जातीमध्ये SC-ST, ठीक आहे, शेड्यूल आणि ट्रायबल कास्ट येतं लक्षात. भटक्या जमाती म्हणजे NT येते, विमुक्तीमध्ये विजय येते, इतर मागासवर्ग म्हणजे OBC आणि विशेष मागासवर्ग म्हणजे SBC. आता यात सगळंच कव्हर झालेलं आहे. तो जो काही पर्टिक्युलर GR होता तो स्पेशली SC-BC आणि OBC वाल्यांसाठी होता. आता हा पूर्ण ज्या काही कॅटेगरीज म्हणजे आहे सध्या या सगळ्याच कॅटेगरी इथं आपल्याला कव्हर झालेल्या दिसते. ठीक आहे, त्याच्यामुळे आणि एक लक्षात घ्यायची, त्यांनी इथे म्हटलेलं आहे आपल्याला ज्या म्हणजे अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून, इथे लक्षात अर्ज म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ॲक्च्युली त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जेव्हा ॲडमिशन घेतली समजा त्या दिनांकापासून तुम्हाला 6 महिन्याची मुदत मिळालेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ज्यांच्याकडे अजूनही कास्ट व्हॅलिडिटीची जे काही अडचण चालली होती अशा सर्व माझ्या विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की लवकरात लवकर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी तुमच्या कॉलेजला
म्हणजे सुपूर्द करा. ओके, काय ना आपला जो काही क्लेम आहे कॅटेगरीचा तो क्लिअर होऊन जाईल. अदरवाईज आपण जनरलमध्ये जाऊ. ठीक आहे. तर अशाच आपल्या नवीन व्हिडिओसाठी म्हणा किंवा अशाच अपडेटसाठी आपल्या व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करा. ओके, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.